संगमनेर तालुक्यामधील खाण क्रेशर व्यावसायिकांना महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिला असून खाण क्रेशर चालकांना झालेला दंड निकषामध्ये बसवून रद्द करत फक्त स्वामित्वदानाची रक्कम भरून 8 दिवसांमध्ये खडी क्रेशर आणि खाणपट्टे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे संगमनेर तालुक्यामधील स्टोन क्रेशर धारकांच्या वतीनं बाळासाहेब चौधरी, राजेंद्र कानकाटे, शांताराम चकोर यांनी बसस्थानक परिसरामध्ये फटाके फोडत एकच जल्लोष केला आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले। मुंबई येथे खाणचालक व्यावसायिकांनी मागील 15 दिवसांपूर्वी मंत्री विखे पाटील यांची भेट घेत आपल्या समस्या सांगितल्या होत्या। त्याविषयी अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांचे व्यक्तिगत अर्ज घेऊन समस्या आणि त्यावरील उपाययोजनाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन 15 दिवसांमध्ये याविषयी निर्णय करण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती। स्टोन क्रेशर धारक आणि खाणपट्टा व्यावसायिकांना कसा दिलासा देता येईल याविषयी विचारविनिमय करून घेण्यात आलेल्या सर्व निर्णयांची माहिती व्यावसायिकांना महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली। या प्रसंगी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, भाजपाचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ, शरद गोरडे, संदीप देशमुख, श्रीकांत गोमासे, बाळासाहेब चौधरी, मंगेश वाळुंज, जालिंदर कोल्हे, बाबूशेठ कुऱ्हाडे, योगेश जोंधळे, राजेंद्र कानकाटे, सचिन वाघचौरे, विलास गायकवाड, शांताराम चकोर, दत्तू शेळके, अब्बास मुजावर, मनीष गुंजाळ, ज्ञानेश्वर चकोर, संदीप काळे यांच्यासह तालुक्यातील स्टोन क्रेशर धारक आणि खाणपट्टा व्यवसाय धारक मोठ्या संख्येने हजर होते। आज आम्ही सर्व स्टोन क्रेशर धारक, खाणपट्टा धारक आनंद व्यक्त केला की आम्ही 2 वर्षापासून आम्हाला जे खाणींना दंड जाता व क्रेशर बंद होते याच्यातून फार उपासमारीची वेळ आली होती। कर्ज बँका असताना आम्ही कसं तरी आजपर्यंत काढीत जिथपर्यंत आलो, पण आम्ही 15 दिवसापूर्वी माननीय नामदार राधाकृष्ण साहेब यांना मंत्रालयाला जाऊन भेट देऊन निवेदन दिलं असता ते म्हणले आम्ही हा प्रश्न मार्गी काढतो, निकाली काढतो। तिने परत आम्हाला काल मंत्रालयात बोलून माननीय प्रांत अधिकारी हिंगे साहेब, तहसीलदार मांजरे साहेब व इतर आम्ही सर्व क्रेशर धारक आणि खताळ साहेब, अमोल खताळ आणि संदीप देशमुख, श्रीरामचंद्र फुले यांच्या बैठक करून हा प्रश्न कसा मार्गी काढता येईल तर तिने सगळं डॉक्युमेंट पाहून, कागद बघून कोणाचे खाणपट्टा आहे का, कोणाचं क्रेशर परवानगी आहे का, सगळं बघून या परवानग्या मान्य करून त्यांनी आम्हाला दंड माफ केला। राहिलेली काय असेल 200, 100, 50 रॉयल्टी ती भरून आम्हाला क्रेशर चालवण्यात माननीय नामदार साहेबांनी सहकार्य केलं व अति योगदान दिलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। घटनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी करून माननीय नामदार विखे साहेब यांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी केली। गेली 1-1.5 वर्षापासून आमचे क्रेशर चालू बंद अशा स्थितीत असताना मागील 15 दिवसापूर्वी माननीय नामदार विखे साहेबांना आमचे काही हितचिंतक, जवळचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्त्यांनी आणि आमचे विशेषतः चौधरी साहेब, खताळ साहेब आणि देशमुख साहेब, गणपोले वकील यांनी वारंवार साहेबांच्या भेटी घेऊन आमच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या। अतिशय हालाकीची परिस्थिती क्रेशरवाल्यांची झाली होती। आज त्यांच्या मागे अनेक कुटुंब उदरनिर्वाह क्रेशरवाल्यांच्या मागे उभा होता। बँका थकल्या होत्या, लिलाव काही जणांच्या गाड्या ओढून नेल्या, काहीचे लिलाव झाले। अशा परिस्थितीत आमच्या क्रेशरवाल्यांवर त्यांची उपजीविका चालू होती। त्यात स्पेअर पार्टवाले असतील, मजूर असतील, फिटर असतील, या लोकांची उपजीविका बंद पडल्या। त्याबरोबर रौंडी, सेंट्रिंगवाले या ठिकाणी ज्या घराला माल लागत होता तो मिळत नव्हता। आज या ठिकाणी माननीय विखे साहेबांनी जो सगळा मार्ग मोकळा करून आमचा जो दंड होता कोट्यावधी रुपयाचा दंड तो माफ करून आज आमचे क्रेशर चालू करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली। आम्ही आमच्या क्रेशरवाल्यांच्या वतीने विशेषतः सर्व संघटनेकरवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।